म्हणजे एक माकुल मिळाला. एक माकुल मिळाला. वा, एक नंबर. बघा मंडळी, तेजगुरु शूट करतोय आणि आपले दादा आहेत इथे. नमस्कार. नमस्कार. तर दादांनी एकदम पाहुणचार एक नंबर केलेला आहे आणि दादा आपले व्हिडिओ बघतात. दादा आपल्या चॅनलचं नाव कसं? माझ्या चॅनलचं फिशिंग मिस्ट्री. यांचं डिस्प्लेला नंबर, यांचं हे देतो, लिंक देतो, हा. चॅनलचं नाव देतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो. हो. आणि आपला हा जो परिसर कुठला आहे? हा मीरा बंदर. मीरा बंदर. मीरा बंदर. ओके, मग ही बोट कोणाची? ही आपलीच आहे बोट. स्वतःची आहे. हो. मग हौशीसाठीच घेतले. आपल्याला काय जाळी वगैरे काय मारता येत नाहीत, हा. पण रॉडने फिशिंग करतो आणि त्यासाठीच आपले कोण मित्र आले तर किंवा हा. आपल्या स्वतःसाठी अशी आम्हाला कधी वेळ असेल त्यावेळी आपण हे करतो. पण दादा, बोट घ्यायचं कारण का? कारण किनाऱ्यावरून आपण करतो, पण ट्रॉलिंग वगैरे आपल्याला करता येत नव्हतं. हा. आपल्याला दुसऱ्याची होडी घेऊनच ट्रॉलिंग करायला लागायचं. मग ती स्वतःची असली ना की असं शांत समुद्र असेल, वाटलं चला जाऊया फिशिंगला, हा. तर आपण हक्काने जाता येतं कधी. असं आहे. मग तरी आता हे सेटअप करायचं म्हणजे तर किती खर्च येतो? हे सेटअप करण्यासाठी 1.5 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. 1.25 ते 1.5 लाख रुपये खर्च हो. येतो. म्हणजे हे पूर्ण तुम्ही स्वतः बनवलंय का? हा, फॅक्टरीत बनवून घेतलेलं आहे. स्वतः बनवून घेतलेलं आहे. फॅक्टरी असतात होडी बांधणे, तिथे बनवलेलं आहे. ओके. आणि इंजिन पण मागवून घेतलंय. मरिनरचं इंजिन आहे 3.5चं. हा हा. आणि होडीची सिस्टीम कशी हवे काय त्यानुसार ते बनवले. जाळं मारायचं असेल तर जरा सिस्टीम वेगळी असते. हा हा. आपले रॉड फिशिंग असल्यामुळे रॉड होल्डर वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेतल्यात. ओके, तर दादा आपल्या या बोटीमध्ये किती जण बसू शकतात या तरी? होडीमध्ये आता 4 जण बसू शकतो आपण. ओके. 5 जण पण बसू शकतो. हा. ही होडी रनिंग साठी अशा हा. टाईपची मी केले. जर पाग मारायचा वगैरे असेल तर त्याच्यासाठी उलडी बांधतात. हा. मग ती उलडी बांधली ना की रॉड फिशिंगला तेवढं करता येत नाही व्यवस्थित. ओके. म्हणून आम्ही उलडी वगैरे बांधत नाही, कारण माकुलचा सीझन होता, माकुल खूप मिळत होता, तरी पण आम्ही उलडी बांधली नाही, कारण आम्हाला रॉडनी करायला त्याची अडचण होत होती. दादा तुम्ही आता एवढं एक वेळ आहे हा. मासे पकडण्याचं, हो. त्याचबरोबर आतमध्ये जाऊन ट्रोलिंग करायचं, हा. त्यासाठी तुम्ही खरेदी केलेली आहे, हो, हो. स्वतःसाठी बनवलेली आहे. हो. पण आता कोकणामध्ये असे टुरिझम भरपूर येतात, हो. तर त्यांना असं या बोटीतून फिरायचं असेल. एखाद दुसरा पर्यटक असेल तर आपण फिरवू शकतो. ओके. असे फिरवलेत मी बऱ्याच जणांना, हा हा. पण तसे ग्रुपने येतात त्यांना आपल्याला फिरवता नाही येणार. आपली एवढी छोटी आहे ना. ओके, तरी साधारण आपल्या बोटीतून 2-3 जण असेल हा, तर येईल ना? आपण फिरवू शकतो. ओके, पण हो. त्याचे चार्जेस घ्यायचे. हो, तर म्हणजे आजपर्यंत कधी घेतले नाही, पण मी एक सांगतो, कारण की शेवटी काय याचा मेंटेनन्स आहे, याचा खर्च आहे, कारण की पेट्रोलवर चालते का डिझेल माहित नाही मला. पेट्रोलवर. पेट्रोलवर हो, pure. कारण एवढं खर्च आहे. तर मी एक मंडळी सांगेन, तुम्ही टुरिझम म्हणजे तुम्ही फिरायला येत असाल कोकणामध्ये, हा. तर दादांना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. यांच्या चॅनलचं तुम्हाला पूर्ण डिटेल्स देतो. एखाद्या वेळी यांचा नंबर पण देतो मी, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. कोकणामध्ये फिरायला आलात ना रत्नागिरीमध्ये, तर तुम्ही 1-2 जण असाल तर तुम्ही फिरू शकता मस्त वेगळी. बरोबर. काल आता परवा कोल्हापुरातून एक मराठवाड्यातून आलेले, जळगाव, कोल्हापूर आणि बेळगाव, अशी 4 ठिकाणचे 4-5 जण मित्र आलेले माझे. एक्वेरियम वाले होते ते तिथे ट्रेनिंगसाठी आले. तर त्यांना आम्ही समोर एक बीच आहे, तर आता पाणी भरलंय, तर तिथे पूर्ण पक्षी असतात बसलेले, फ्लेमिंगो सारखे. हा, एप्रिल-मे मध्ये ते पक्षी येतात. तर त्या बीच वरती त्यांना मी फिरायला नेलं. एवढे खुश झाले ते की आजपर्यंत ते बोलले की असा अनुभव कधीच घेतला नव्हता आम्ही. मी मुद्दाम हा प्रश्न विचारला, कारण की आहे ना, माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं की ह्याच्यामधून उत्पन्न पण आपण निर्माण करू शकतो म्हणून. जास्ती करून कसं आहे, त्याच्या दृष्टीने नाही, कोण मित्र वगैरे असेल तर आपण असंच पण नेतो. भरपूर जणांना नेलंय अजूनपर्यंत आणि अभिनंदन दादा. याच्या पुढे पण कारण नेत की, राहणार, कारण परमेश्वराने एवढं सगळं आपल्याला दिलंय. हे जे वेड आहे ना, हो. हे वेड असणं गरजेचं आहे. हो. आणि जो व्यक्ती निसर्गाला जे वेड करतो ना, जे त्या प्रेमामध्ये असतो, तोच व्यक्ती घडवू शकतो ह्या गोष्टी. आणि स्वतःची बोट असणं म्हटलं ना, 1-1.5 लाख रुपये खर्च करणं खायची गोष्ट नाहीये. त्यातून उत्पन्न येते की नाही माहित नाही, पण हे आवडीपोटी केलेलं आहे. आलं तर आलं, नाही नाही तर तर आपला नाही. हाऊस. आजचा आपला कसा कार्यक्रम असणार आहे? आज आपण जाऊन थोडंसं ट्रॉलिंग करणार आहोत. ट्रॉलिंग करायचं. त्यानंतर थोडेसे माकुल पकडणार आहोत. हा. माकुल म्हणजे स्क्विड येतात ते पकडणार आहोत, जेणेकरून आपल्याला रात्री ते ताजेच्या ताजे आपल्याला कट करून लावता येतील. हा अनुभव मला घेता येणार आहे, ते पण संध्याकाळच्या वेळी. गेलो 1-2 वेळा, पण असं अशा बोटमधून कधी गेलो नाहीये. पण आजचा अनुभव आपल्यासाठी एक बेस्ट असणार आहे. बरोबर. चला दादा. ठीक आहे, चला. दादांनी पहिलं सांगितलं होतं तेजाला की काय घेऊन येऊ नको, पण मी मुद्दाम घेऊन आलोय. लागले तरी आपल्याकडे आहेत. पण हे लागणारच नाही, इथे उपयोग, याचा काही उपयोग नाही ना इथे. काय नाही, याचा काहीच उपयोग नाही. दोर छान आहेत, पण त्यातल्या हा एक चालेल, म्हणजे तो अगदी ह्याला
बाराकुडा वगैरे किनाऱ्याने जाता जाता हा हा छान आहेत पण. आहेत चांगलं आहे. हा चकबग. चकबक आहे घेतलं त्याचं अजून उद्घाटन नाही केलंय. हा पण कोकेरी चांगली पकडते. हो ना. हो, मी मस्त घेतलाय चकबक पण यूज नाही केला अजून तो ते परवाच मागवला त्याच्यासोबत आहे. माशांमध्ये तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल ना तर दादांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. हो. खूप नॉलेज एक नंबर आहे. हो. एकदम तोडू म्हणतात ना, मला वाटतं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठे अजून कोणाला असेल एवढं नॉलेज फिश बद्दल आणि लूर्स बद्दल तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही. काय तुम्हाला काही प्रश्न असेल तर कधीही विचारा. आणि प्रश्न करा तुम्ही, पण त्या अगोदर आहे ना यांचं चॅनल पहिले तुम्ही पूर्ण व्हिडिओज बघा. हो. पहिले कमीत कमी 20 ते 30 व्हिडिओ बघा. त्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की दादांचं म्हणजे मासे पकडण्याची पद्धत कशी आहे ती. स्नॅप मस्टर्डचा आहे. ह्याला डबल लॉक असतं हे बघा. आणि हे खास ट्रॉलिंगसाठी असे लावायला लागतात. म्हणजे ह्या होलातून जाऊन इथे आत लॉक होतो. ओके ओके रेग्युलर आपला फक्त बाहेरच असतो. सुटणे हे नाहीच. ओके त्याच्यानंतर ही बघा किती जाड आहे. 110 LB ची ही आहे. आणि कॉपर क्लिप पण आपण ह्याच्या साधं काहीच वापरत नाही. सगळं चांगलंच वापरतो सामान. ट्रोलिंगसाठी मासा केवढा पण लागू शकतो. ट्रोलिंगला मोठा ही 40 किलोचा मासा लागला तरी ओके ओके त्याच्यावरती हे झालं पाहिजे. आता हे अँकर पण तिन्ही आहे ना, ही हलकोची हलकोचं. ओरिजिनल तरी आहे पण तिन्ही अँकर आपण चेंज केलेले आहेत त्याचे. पण ते अँकर पण आता जुने झाले वाटतं. हो जुने झालेत पण तसे ते सरळ होण्यातले नाहीत. मासा ते पण सरळ करून जातो. जुने म्हणजे असे काळे हे होतातच. हा. सॉल्ट वॉटर मध्ये होतातच ते की ते रोज जाऊन आल्यावर फ्रेश वॉटरने धुवून ठेवतो आम्ही तरी पण ते होतातच तसे. बॅटरी चालू आहे दादा. काय करायचं म्हणजे अशी ढकलायची ना. तशी नाही मग अशी पाठी ढकलायची अशी जाणारच नाही साईडला. जाऊ दे. तर खूप मेहनत लागते हा. आणि आता आपल्याला जायचं आतमध्ये. चला आता हळूहळू एक एक जण बसणार आहे. बस तिथे बसा. तो कॉर्नरला बसू. हा कॉर्नरला. हा बघा असा अनुभव घेणं गरजेचं आहे. हा. एक एक जण बसणार आहे कारण की पाण्याची पातळी कमी आहे ना, म्हणून लेवल कमी आहे पाण्याची. मला सॉल्ट वॉटर म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये जायला म्हणजे बंदी सांगितली डॉक्टरांनी, पण जगून घ्यायचं आयुष्य आहे. रडत बसायचं नाही. सुखदुःख लाईफमध्ये येतच राहतात. हा चढ. दादांचा पण पाठीचा त्रास आहे दादांना. अरे रे 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 रे. राजेश बॅलन्स ठेव. असं आतमध्ये जाते. आतमध्ये जाताना पण असं होतं बॅलन्स तुम्ही हल्लात तर असं होतं. लागतं होणार. नाहीतर नाही. त्या पण उठून चुकून इकडे आलास ना तर होणार. होय. कारण त्या दिवशीचा एक्सपिरियन्स आहे. आता बसायचं कसं असं विचार आहे. बॅग द्या मागे. कम्फर्टेबल बसा एकदम. माझ्या काय हे नाही बॅग मागे व्यवस्थित बसा. काय असं काय होत नाही. वरच्याच कप्यामध्ये नाही मी गेलो आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. माहीत हवा टाईट झालेली आहे कारण की ना लोड माझ्याकडेच जास्त आहे. हे पोटच आहे ना 20 किलोच आहे. माझं पोटच 20-30 किलोच आहे. इकडून आपण निघालोय आता. बोट चालू केली आणि एवढ्या छोट्या बोटीमधून ना आपण आतमध्ये पहिल्यांदाच चाललोय. स्वतःला बेस्ट ऑफ लक बोलायचं आणि जायचं. पण फिलिंग एक नंबर आहे. संध्याकाळची वेळ ओके आहे. ओके ओके ओके. कोणी आहे ना. हा कोणी आहे ना. ना कोणी नाही आपण बघू. काय पहिला प्रश्न असतो उशिरा विचारला. होय. हळूहळू जाऊ दे. मला पोहता येतं फक्त आहे ना. काय इकडे जाऊया की इकडे जाऊया. इकडे ये हो. बाबा पण आहे ना बोटीमधून जायचं असेल ना मंडळी तर काही मंडळींना ना बोट लागते. उलट्या वगैरे होतात. पण आहे ना असून घ्यायला नको ना. असं वाटलं तर वरती बघायचं सरळ. बरोबर. ही बोट अशी होते ना. होय. माझे कापरा भरता अंगामध्ये. मी अजिबात नाही. नाही नाही. बघा रिटर्न पाठवायचं काय तिथे. अजिबात नाही. काय
आहे तुझं पण नाही पोहणी काय हा मी पोहतो होतो मी पोहतो पडल्यावर मी ऑटोमॅटिक होणार नाही तसं काय. तर तिथून 2 बोट येते. काय करूया ट्रॉलिंग करूया आधी ना. राम 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 राम. अनुभव लय भारी आहे. दादाचे व्हिडिओ बघायचो आणि आज प्रत्यक्ष दादा बरोबर फिरतोय. हा जो अनुभव आहे ना एकदम भारी आहे. पाडू अनुभव आहे. ज्या व्यक्तींचे आपण व्हिडिओ बघतो आणि त्या व्यक्तींवर आपण फिरतो ना अविस्मरणीय आहे. म्हणला बरं हलवत बसेल. मागून गेला तर डबले येतील. मकान गाठी आपलं. म्हणजे आपल्या बोटीमध्ये 2 जण आरामशीर बसू शकतात. आम्ही दोघेच असतो. आणि बॅलन्स करणारे असेल ना 4 जरी तरी काय वाटत नाही. एका नवीन एखादा हलवा इकडे तिकडे साधारण आमच्या गावातले असतील ना होळीत बसणारे 6 जण पण निघतो आम्ही. हा ना ते पाय असं वर खाली करावा लागतो. हा बरं माणूस बॅलन्स करणार आपण पाहिजे. समजा जोर गेला ना तर थोडा एक साईडला करायला लागतो. हा तुमच्याकडे लाईव्ह गार्ड पण आहे ना. हा गोया आहे. तर हे बघा किनारा तेवढ्या लांब आहे. इकडे किती डीप असेल पाणी साधारण इथे आहे तरी 4-5 मीटर आहे. 4-5 मीटर आहे. तर आता आपण सेटअप सोडलेला आहे सोडला आहे. दादाने. हा बघा 2 सेटअप आहेत. किती सोडायचं आहे दोन्ही 5 मीटरचे. किती सोडायचं आहे थोडा सोडूया. 5 मीटर डीप वाले दोन्ही लूर आहेत आणि दोन्ही हलकोचे लूर आहेत. तर आपली ट्रोलिंग चालली आहे. या. एक्सपिरियन्स आपल्याला नाही आहे. दादा आहे सोबत सो टेन्शन नाही आहे. हो. हा बस एवढंच. आपण स्पिनिंग करतो तसाच मासा बंद करू दादा. काय करतो मी. आपण स्पिनिंगला हे करतो तेव्हा तसाच मासा लागतो काय तसाच समजतो रॉड मासा अशी लागतो. पकडा जरा. हा ना तसा ड्रग खेचणार आणि रॉड हलणार. ओके तेच असं आपण दन 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 रॉड spinning हलायला करतो लागला की समजायचं. आणि अडकली गळी तरी काही जणांना मासा वाटतो. ओके. पण घरी अडकली की कशी जाते माहिती एका लाईनी अशी जाते. अशी रॉड व्हायब्रेट होत नाही. ओके कळलं, समजलं. मासा असल्याच्या नंतर मासा ड्रग लागला पण की हे चालतो. करतो, मासा- आवाज येतो समजतं ड्रगचा मासा हो. लागला. आणि टीप वर खाली होते. मासा थोडे दणके वेगळा मिळतात आपल्याला. तो ओळखायचा मासा आहे. आम्हाला कसं आता ते रोज येऊन प्रॅक्टिस झाले. आम्ही जागेवर सांगतो की मासा आहे की अडकले. तो एक अंदाज घेणे महत्वाचं असतं बाहेर. तुम्ही दमलात तर होल्डरला टाकलात तरी चालेल. हेवी आहे म्हणजे असं वाटतं आपल्याला की हा रॉड इझी आहे पण नाही. कारण की आता हळूहळू हेवी होत चाललाय आणि एका हाताने पकडायचं खायची गोष्ट नाहीये. हा, हा. तरी हे 5 मीटर डीप टॅबवाले आहेत. हा, हा. यामध्ये 8 मीटर पण येतात. 30 फूट जातात खाली. ते पण टाकतो आम्ही. किती लागतो मासा लागू शकतो किती केजी पर्यंत. ह्याला काय असं काय नाही. 40 किलो 50 किलोचा पण लागू शकतो. आणि कसं बघायचं ह्याला ऍक्शन आहे का. ह्याच्यामध्ये कचरा सुद्धा अडकतो. पण ही टीप आहे ना हा, ही वरची. अशी अशी व्हायब्रेट होते. ओके तशी व्हायला पाहिजे. हा अशी व्हायला पाहिजे. तर तो मासा खाली लुअर ऍक्शन घेत असतो असा 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 असा. तेव्हा ती टीप अशी हलत असते आणि ती हलायची बंद झाली अशी राहिली किंवा अशी अशी व्हायला लागली
तर समजायचं की पुढे टीप लूरला आपल्या काहीतरी काहीतरी प्लास्टिक बिस्टिक काहीतरी अडकलंय. आणि जर तुम्ही 2-4 किलोमीटर ट्रॉलिंग केली आणि लूर जर नुसता प्लास्टिक अडकून असेल तर कामाचं सगळी नाही. ट्रॉलिंग फुकट जाते. म्हणून हे सगळं महत्वाच्या गोष्टी आहेत या, की टीप हलते का. म्हणून आम्ही एक 5-5 मिनिटाने टीपकडे लक्ष देतो. टीप अशी व्हायब्रेट होणे गरजेचं असतं. तुम्हाला झूम करून दाखवेन. टीप आहे ना, हलते, व्हायब्रेट होते, तर तशी व्हायला पाहिजे. थोडा असा पकडा, टीप टाकूया. हे बघा, ही टीप जी हलते ना, शोल्डर दुखतो असा. होय टाकायचं. नाही नाही राहू द्या. होल्डरला टाका. नशीब हातात रॉड घेऊन नशीब आजमावायचं आहे म्हणून हातात दिले. आणि आम्ही हे रोज करतो तुमच्याकडून. जेलीफिश आहे इथे, जेलीफिश आहे. हो भरपूर आहेत ते जेलीफिश. हे सगळे जेलीफिश हे बघा जेलीफिश, बघा जेलीफिश, हे बघा भरपूर आहेत. आता व्हिडिओ टाकत नाही वाटतं जास्त ना. हे बघा जेलीफिश, भरपूर आहेत जेलीफिश. हा हा पुढे कचरा आला ना. हा. तेजा गुरवने मोठा मासा पकडलाय बघा. जेली मासा. अजूनपर्यंत असा मासा मी कधी बघितलाच नाही. जेली चॉकलेट. जेली चॉकलेट. बघा त्या साईडला जरासा तू त्याचे पाय केवढे आहेत बघा. वर कर थोडा. आणि हा लागला ना? त्याच्या अंगाला लागला हा त्याला खूप खास सुटते. हा, हा. आणि त्याच्यावर पर्याय म्हणजे हे आहे विनेगर लावायचं आपण लगेच त्याला. हा, 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 हा. असा एक पर्याय आहे. सोडा. दादांना अनुभव आहे म्हणून टेन्शन नाही काय. दादा किती वर्षाचा अनुभव आहे तरी? लहानपणापासून. आता माझं वय 45. लहानपणापासून आम्ही मासेमारी हे करतोयच. मग दादा तुम्ही फक्त मासेमारी, अजून दुसरा कुठला व्यवसाय वगैरे? व्यवसाय मी बरेच केले. माझी रिक्षा पण होती. हा भारतीय शिपयार्ड मध्ये मी वेल्डिंग मटेरियल सप्लाय पण करायचो. आता सॉल्ट वॉटरचा एक्वेरियम पण आहे. फ्रेश वॉटरचा एक्वेरियम पण होता माझा. 1-5 वर्ष मी तो चालवला. झेरॉक्स सेंटर पण होता. हे भरपूर अनुभव आहे तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. हो. मग कोणाला फिश टँक वगैरे पाहिजे असेल तर मिळून जाईल मुंबईला वगैरे? नाही फिश टँक वगैरे आता नाही बनवत तसा. हा हा दुकान होतं तेव्हा बनवायचो. ओके. मला बांधू काय गर्या? हा बांध. 2 भेंड बांधलेली आहेत. 2 बांधलेत ना, यांना एक बांधलं. हा बांध. तुम्ही पकडा, मी जरा बघतो कशी पकडा. जरा बेलम ओपन करा. हे बघा ते त्यावेळी मशीन बंद होते ना, त्यावेळी बोट अशी अशी होते. आणि त्यावेळी आहे ना सगळं फिरायला लागतं. डोकं विकं पासून आहे ना पूर्ण फिरायला लागतं. पण इथे तर समुद्र जवळ आहे म्हणून. पण ज्यावेळी आतमध्ये जे मासेमारी करायला जातात ना बोटीतून, ते सगळ्यात एकदम एक्सपिरियन्स वेगळा आता असतो. कसं समुद्र शांत आहे. शांत आहे लाट वगैरे नाही आहे म्हणून काय वाटत नाही. द्या. तरी सुद्धा आहे ना हृदयाच्या ठोक्या असे वाढलेले आहेत. धक 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 धक. कारण की बोट अशी आधी मध्ये होते, अशी वर खाली होते मध्येच. बघ असं पण लाईफ मध्ये ना असं जीवन जगणं गरजेचं आहे. हो. आणि जो क्षण असतो ना तो जगून घ्यायचा असतो. राजेश पुढे घेऊ ना. नाही तिकडनंच जाऊया. वावतो हे बघा. हा हे बघा जेली फिश बघा किती आहेत. वावत जाऊया, जिथं भेटेल तिथं टाकतो. दे मग भेंड दे ना एक. का वाकू नको तुझे. वागता वागा नाही ना, बोट छोटी आहे ना. हो. पलटी मारेल नाही तर. हो पलटी होऊ शकते. याच्यापेक्षा आपला गप्पपणे शांत बसलेला वर. हे सगळे माकलासाठी चालले आता उड्या. हो. हे जा तिकडे. बघा किती मेहनत करावी लागते. पोटाची कळगी भरण्यासाठी आहे ना दिवस रात्र आहे ना जीव मुठीत घेऊन समुद्रामध्ये जावं लागतं. हे, इथे जेली पीसेस भरपूर आहे. जर त्या कोपऱ्यावर जाऊया काय. हा लागत राहणार सगळा. राजेश तर इकडे आपण ना ट्रोलिंग थांबवली आपली, कारण जेलीफिश खूप आहे तिकडे. तर लूरची ऍक्शन नाही बरोबर, एक मध्ये मध्ये अटकतात ते. तर आता आपण तिकडे चोई माकुल पकडणार ना. जिकडे तिकडे चोईकडे जेली पीस झाले. जेली फिशच चालल्यात. आणि त्याचे पाय तर एवढे लांब आहेत. जवळजवळ 2-2, 3-3 वावाचे पाय आहेत त्याचे. तेजा गुरववाले म्हणून सगळे आले जेली फिश. मला बघायला. राजापूरची हस्ती रत्नागिरी मध्ये. त्याच्या कसं वाटतंय? मला वाटतं एकदम जबरदस्त.
म्हणजे होडीमधून फिरण्याचा फील भारी असतो. तुला पोहता येतं ना? हा पोहता येतं. मस्त आहे ना आयुष्य एन्जॉय करायचा. आणि आधी बोलता ना लाईफ जॅकेट घेतलं असतं. काय चालेल हो. मी बोलण्याच्या आधी विसरलो. मी सगळ्यांना पहिलं विचारतो कोणी आहे ना. नसेल ना तर लाईफ जॅकेट हा. घालून बसवतो. बरोबर त्यात तर हे नाही मोठं सिक्युरिटी पाहिजे पण. पाहिजे आम्ही असे शिवाजी आली आहे ना. हा बघा मंडळी, आम्हाला तर मासा नाही भेटला ठीक आहे, पण प्रोफेशनल आहेत ना त्यांना पण मासा मिळत नाही आहे काहीच, कारण की जेलीफिश आहे ना. तर कृपया करून मच्छी मार्केटमध्ये गेला तर बार्गेनिंग वगैरे करू नका. भले काही असू दे, यांची मेहनत आहे ते बघा. 60-70 वयाचे आहेत. हो तेच वय जास्त आहे त्यांचं. एकटी झाले एवढी उडी घेऊन. दुपारची ओढी बघितली असती तर हैराण झाले. तरी आता उन्हाळा तरी आहे, पावसावर कायम एकटंच असतं काय. बघा पावसामध्ये पण ते येतात. हो बोलतायत. म्हणजे एक माकुल मिळाला. एक माकुल मिळाला. वा एक नंबर. बोनी झाली आहे. हो म्हणजे आलोय ना त्याचा फायदा तरी झाला, बघायला तरी मिळाला. राजेश कुठे आणलीस तुझी घरी? माझी इकडे वावली आहे. आणि पहिल्यांदाच आपण ना माकुल कसं पकडतात हे बघितलंय लाईव्ह. हो चालू करतो. हा उचल उचल उचल. तोंडाजवळ हात नको टाकू. कशाला चावता की काय बोलतो? पोपटासारखी चोच असते. पोपटासारखी आ? चोच असते. होय मित्रांनो, आता जे एक न्यूज समजली, माकुल चावतं. मला वाटलं माकुल असं पोपट आहे तो. शांत माणूस आहे. याला पोपटासारखी चोच असते आतमध्ये. पोपटासारखी चोच असते आतमध्ये. पोपटाला जशी चोच असते ना तशी. ह्या अशा गोष्टी बोट काढून टाकेल. नागरा मार. ह्या अशा गोष्टी माहित होणं ना गरजेचं असतं. बघितलात तर आपण असा माकुल पकडला असता तोंडाकडे आणि पोपट चावला असता ना राव. दाखव थोडं वर घे. आता थोडस स्पीडला चालली हे बघा. एवढी आपली गळ थोडा वावतोय म्हणून आपण अँकर टाकला. ओके, तर मगाचपासून ना अँकर टाकला नव्हता, आता अँकर टाकलाय. आणि आता ह्या टायमिंगला तर माकुला ठेवूया खाली. ठेवू ना. ठेव ठेव ठेव. शाई लागेल. हो. आणि बघा माकुल पकडला ना की लगेच ब्लॅक शाई सोडून देतं. पिचकारी मारतात ब्लॅक शाईची. तेजा तुझा काय? एक्सपिरियन्स कसा वाटला आजचा? भारी भन्नाट. म्हणजे माकुल पकडला एक, पहिल्यांदाच बघितलं माकुल पकडताना लाईव्ह. बघितला, लांब जेली फिश तर खूपच बघितले, खूप. मग खास करून जेलीफिश ह्याच्यासाठी झाले होते याला मला बघण्यासाठी. पण बोटीतून असं आतमध्ये तू एक किती वेळा नंबर गेलाय? एक नंबर. मी गेलोय बरेच वेळा. बरेच वेळा मोठ्या गेला. असतील 3-4 ना वेळा. ह्याच्यापेक्षा मोठ्या होत्या असतील. हा, एवढ्या छोट्या होडीतून नाही गेले. समुद्रामध्ये फक्त एकदा गेलोय, पण मोठ्या बोटने. हा एवढ्या छोट्या होडीतून कधी नाही छोट्या गेले. उडीतून आतमध्ये एवढा नाही आलो कधी. कधी नाही. खाडीमध्ये गेलो, खाडीमध्ये. तर दादा तुम्हाला आपले व्हिडिओ कुठले आवडतात? तुमचे व्हिडिओ मला सगळेच आवडतात. फणसचा जो बघितला ना, या वेगवेगळ्या जाती फणसाच्या आमच्या निदर्शनात तुमच्या व्हिडिओमुळे आल्या. म्हणजे आपल्या लांजामध्ये एवढ्या जातीचे फणस आहेत. 1-1.5 वर्षात लागणारे, 2 वर्षात लागणारे, त्याच्यामध्ये खूप जाती आहेत. त्याच्यामध्ये लाल फणस आहे, पिवळा फणस आहे, पांढरा फणस आहे. हे वेगवेगळ्या जाती केरळावरून आणलेल्या आहेत, इंडियाच्या बाहेरून आणलेल्या आहेत. हे तुमच्या व्हिडिओमुळे कळलं. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे रोपं आणायला गेलो आणि आम्ही 5 ते 6 रोपं आणली. त्यातले किती जगले? सगळे जगलेत. सगळे जगले. सगळे जगलेत. वा, म्हणजे आपण जे काम केलंय त्याची पोचपावती परत तुमच्या मिळालेली. दुसऱ्या एका व्हिडिओचा मला खूप फायदा झाला. तो म्हणजे माझ्या कमरेचा त्रास आहे आणि त्याचा वैद्य मला कळला की तिथे लांजामध्ये एक चांगला वैद्य आहे. हो. तर त्यांच्या इथे पण मी अजून गेलोय नाही, पण मी बांबेडला. जाणार आहे. पण तुमच्या व्हिडिओने ही मला माहिती मिळाली. खूप चांगले व्हिडिओ असतात तुमचे. तसं आणि दादाने मित्रांनो, तुम्ही सुद्धा यांचे व्हिडिओ सगळे स्टार्ट टू एंड सगळे व्यवस्थित बघा. खूप चांगली माहिती असते. तर दादांनी ना चांगला उल्लेख केला की व्हिडिओ चांगले असतात. जसं माझे व्हिडिओ चांगले आहेत ना, तसे दादांचे पण व्हिडिओ एकदम भारी आहेत. आणि दादांना माशांबद्दल
पूर्ण एकदम अभ्यास भारी आहे. कारण की दादांच्या घरी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बघितलं, कारण की व्हिडिओमध्ये पण आहेत त्यांनी दाखवले की घरी पण ते माझ्यापेक्षा टँक वगैरे. असे लोक भरपूर आहेत, त्यांना माझ्यापेक्षा खूप नॉलेज आहे. हो. पण जे तुटकं फुटकं मला नॉलेज आहे ते मी लोकांना नाही, पण तरी सुद्धा भरपूर आहे. इतर यांना देण्याचा प्रयत्न करतो. भरपूर आहे. जसं मलाही माहित मला नव्हतं. कोणीही फोन करू दे, मला कोणीही काही विचारते, मी त्यांना चांगलं उत्तर देतो. जे काय माहिती आहे ते ज्ञान सगळं देण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्ञान हे देण्यानेच वाढतं. बरोबर. आणि माझं सुद्धा असे तुमच्यासारखे सुद्धा मित्र मिळून थोडं थोडं आणखीन वाढतं ज्ञान. हो, नॉलेज शेअर केलं ते सगळ्यात उत्तम आहे. माझ्याकडून थोडंसं तुम्हाला, तुमच्याकडून थोडंसं मला, हो. असं थोडंसं अशी देवाणघेवाण असणंच गरजेचं आहे. बघा ना म्हणजे आम्ही राजापूरवरून रत्नागिरीला आलो हो. आणि आम्हाला वाटलं पण होतं ज्यांचे आम्ही व्हिडिओ बघतो त्याच्यावर ह्या दोघांना पण भेटायला मी जाणार होतो, पण मला ते शक्य झालं नाही. आणि असा योग आला की झटकीपट त्यांना घेऊनच आला. म्हणजे आलंय की तो योगायोग होता योगायोग की होता. चांगली माणसं भेटावी हो. आणि पुढे घेऊन जावा. तर दादांचे पण व्हिडिओ बघा तुम्ही. मी देतो पूर्ण लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये. हो. तरी सुद्धा डिस्प्लेला पण त्यांचं नाव देतो युट्यूब चॅनलचं. व्हिडिओ बघा, कारण की पावसामध्ये खडकामध्ये कसे मासे पकडायचे. हा. 1-2 किलो नाही, 10-20 किलो. कारण की तो जो मासा आहे ना, वरती असणारा जो माणूस आहे जो रॉड पकडून असतो त्याला पण आतमध्ये खेचेल असा असे मासे असतात. तसे कसे पकडायचे त्याबद्दल ते पूर्ण स्किल सांगतात. तर त्याबद्दल पूर्ण माहिती बघा तुम्ही. प्रॉपर असे व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि आज अनुभव घेतो आज दादांबरोबर. आणि पहिला माकोळ लागलाय बघा. किती बोटीवाले आहेत बघा. हे सगळे माकुल पकडायला आले आहेत. आता एक थोड्या वेळाने लाईट लावणार. पण दादा माकुळसाठी एवढे मंडळी कशा आलेत म्हणजे एवढं पकडण्यासाठी? काय? माकुळ एवढं टेस्टी लागतं? एवढं टेस्टी म्हणजे हे सगळं खाण्यासाठी नाही, हा, हे सगळे बिझनेस म्हणून आले आहेत. ओके. आता ह्यांना आता एक 10 किलो 15 किलो माकुल दर दिवसाला मिळतोय. ओके. तोच काही दिवसापूर्वी 70 किलो 80 किलो एका नाईटला मिळत होता. ते संध्याकाळी 4:30-5 वाजले की सगळ्या बोटी इकडे यायच्या. आणि जेव्हा सकाळी जातात ना हे घरी, तेव्हा यांच्याकडे 80-90 किलो माकुल असायचा. त्यावेळी जेव्हा माकुल जोरात होता. आता त्यांना 10-15 किलो, तर ते 250-300 रुपयाने काउंटिंग करा किती रुपये झाले बघा. ओके. तेव्हा बाजारपेठ कुठे येते? म्हणजे कधी कधी लॉस पण जातो, हा. पण असं आहे. बाजारपेठ कुठे येते? इथे रत्नागिरी मिरकरवाडा बाजारपेठ आहे. मोठी तर तिथे बाजारपेठ. सगळ्या फॅक्टरी आहेत. तिथे कसं हे जास्ती काय ऑप्शन करायला नाही लागत. तिथे गेलं रेट काय विचारणार आणि तिथे घालून टाकणार. 10 किलो असेल 250 रुपयाने 2,500 रुपये घेणार, त्यांना माकुल घालणार आणि येणार. कधी कधी काहीच मिळत नाही. कधी कधी नाही मिळत काहीच. ते वातावरणावर असतं, वारा कुठचा आहे. आणि बोटी कधी जातात समुद्रामध्ये? कारण की पावसाळ्यामध्ये बंद असतं. प्रत्येक- नारळी पौर्णिमा झाल्यानंतर आतमध्ये जाऊ शकतो. तर नारळी पौर्णिमेनंतर जाऊ हो. शकतो. पण आता बोटींचे खूप प्रकार आहेत. बोटीमध्ये पर्सनेट आहे, डिपको आहे. डिपको वाले काय करतात, जास्ती करून वाऊळ सोडतात. म्हणजे गळ असतात, 1000 गळ 2000 गळ, ते बिझनेस करणारे काही होड्या आहेत. काही पाग मारणाऱ्या होड्या आहेत, हँडनेट मारतात. काही बुडी रापण सोडणाऱ्या होड्या आहेत. काही बांगडा मारणाऱ्या होड्या आहेत. त्याच्यानंतर पात्त होडी म्हणून मलबाऱ्यांची येते, ती डीपसी मध्ये सुरमईची फिशिंग करणाऱ्या होड्या वेगळ्या आहेत. त्याच्यानंतर पर्सनेट आहेत. त्याच्यानंतर पर्सनेट मध्ये पण 2-3 प्रकार आहेत. मिनी पर्सनेट आहे, मोठी आहे. त्याच्यानंतर एकदम बाहेर डीपला पर्सनेट करणाऱ्या त्या वेगळ्या आहेत. आपल्या या बोटीला काय म्हणतात? ह्या बोटीला काय नाही, होडी बोलतो आपण फक्त. होडी. आणि ही फायबरची. हा फायबरची होडी. ह्याच्याने तुम्ही जाळं सुद्धा मारू शकता आणि रॉड फिशिंग पण करू शकता. ओके. हो. फक्त पाग नाही मारता येत. पाग मारायला गेल्यावरती हलते बोटी. पाग मारायला तर होडी उलटीवाली लागते. किती मंडळी आले तिला. हा. त्या होडीला आहे. बघा तिथे लाइटिंग लावावी लागते ब्लिंक करण्यासाठी. ते एक हे असतं ना, माहिती हो. देण्यासाठी. इंडिकेटर आहे ना ते. एखादी मोठी बोट आली, काळोख झाला की समजत नाही ते होडी आहे. मग ते direct ऍक्सिडेंट अंगावर वगैरे घुसवतात. होऊ नये म्हणून. ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून. आणि रस्त्यावर जसे ऍक्सिडेंट होतात तसे समुद्रामध्ये पण होतात. रात्रीचे 8 वाजलेत आणि एसटी आता आहे. आणि मंडळी आता आपण व्हिडिओची आता एंड करूया. तर हा बघा, हा तेजा आहे. बघा, हा तेजा आहे. आणि इथे दादा आहेत. आणि मनापासून दादांना धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला पण. आणि दादाची चॅनलची लिंक मी देईलच. हा. आणि तेजाची पण लिंक, तेजाला सगळे ओळखतातच. तर आमची आता पॅकिंग झालेली. आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आणि मासे तर आम्हाला मिळाले नाही, पण माकुळ एक मासा मिळाला आम्हाला. काय माकुल कॅच केला एक. होय, कॅच केलेला आहे. आणि बघा इथे स्टॉप आहे मिऱ्याचा.
काय म्हणतो? आणि नवीन होतं ते, माकुल कधी बघितलं नव्हतं. हो मी पण बघितलं मी, पण असं जवळून नाही मासे बघितलं. मिळाले असते पकडताना हा. पण बघितलं. काय झालं वारा उलटा गेला. उलटा म्हणणे आम्ही ह्याला हेड म्हणतो. हा. आणि हा वारा गेल्याच्या नंतर या दिवसात जेलीफिश येतो आणि जेलीफिश एवढा आला की असंख्य आला, असंख्य शेकडोंच्या संख्येने बघितला आपण. हम्म. त्यामुळे मासा जरासा नाहीसा झाल्यासारखा झाला. पण मंडळी मासा नाही मिळाला तरी चालेल, पण अनुभव घेणं गरजेचं आहे. की बघा ना, आता आम्ही 4 जण गेलो होतो, पण अशी शेकडो मासेमारी करणारी मंडळी आतमध्ये जातात हो. आणि 4-4, 5-5 दिवस आहे ना रिकामी हात यावं लागतात. मग कधी कधी त्यांना पूर्ण पेट्रोलचा खर्च पण निघत नाही. निघत नाही. आता कृपया करून असं तुम्ही मच्छी घ्यायला जात असाल मार्केटमध्ये, कृपया करून मार्केटिंग करू नका. हो. आणि हेच मी सर्वांना सांगेन, मेहनत भरपूर लागते. आज आम्ही गेलो, चक्क 3 तास होतो, हो. मासा नाही भेटला, पण ठीक आहे, अनुभव तर भेटला ना. आणि अनुभव घेणं पण गरजेचं प्रत्येक क्षेत्रामध्ये. काय म्हणशील तू आपल्या प्रेक्षकांना? म्हणजे मजा आली, पण खूप मजा आली. मासा नाही भेटला तरी मजा आली. जाणं महत्वाचं असतं. मासा कधीतरी लागतो. वेट अँड वॉचचा गेम असतो मासा पकडणं. म्हणजे मी खूप वेळा जातो, रिकाम्या आता मी खूप वेळा जातो घरी. पण मजा घेऊन जातो. अनुभव घेणं Experience गरजेचं आहे. महत्वाचा असतो केव्हा पण आपण गेलो की. तर मंडळी तर तुम्हाला मजा आली. दादांसोबत फिशिंग करताना मजा आली. आणि मेन गोष्ट, दादांना भेटायचं होतं मला. हम्म. 1 नंबर. मला पण भेटायचं होतं, 1 नंबर. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. पण त्या अगोदर दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.